SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण साई गणेश चित्रशाळा येथे आलो आहोत आणि येथील आर्टिस्ट सविस्तर माहिती देत आहेत। नमस्कार, मी दिनेश देऊलकर तुमच्या सेवेत हजर आहे। आमचा कारखाना हा इथं करी रोडला मुंबई ठिकाणी आहे। ही शाखा नंबर 2 आमचा मूळ कारखाना डोंबिवलीमध्ये आहे, जिथं आम्ही मूर्त्या बनवतो आणि नंतर मग इकडे घेऊन येतो। आज नाही म्हणायला साई गणेश चित्रशाळेला मिनिमम 30 वर्षाच्या जास्त काळ लोटला। म्हणजे आज नाही म्हणायला साई गणेश चित्रशाळा ही शाळा आज नाही म्हणायला प्रत्येक भाविकाची किंवा प्रत्येक गणेश भक्ताची आज नाही म्हणायला 30 वर्षापेक्षा जास्त होऊन सेवा करते। या गोष्टीचा आम्हालाही अभिमान वाटतो। याच्यासाठी की आज नाही म्हणायला या कारखान्यात तुम्ही बघितला तर मिनिमम 31 वर्षापेक्षा जास्तही किंवा 25 वर्षा जास्त पेक्षाही आज या शाळेला जे कस्टमर लाभले किंवा जे श्रद्धाळू लाभले, जे श्रद्धेने आमच्या इकडनं मूर्त्या घेऊन जातात, या गोष्टीचा आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो की आज त्यांनी ती परंपरा आमच्याकडनं मूर्ती घेऊन जायची जपली आणि आम्ही या गोष्टीसाठी आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही त्यांची सेवा करतो या बाप्पाच्या मूर्ती त्यांना देऊन। साई गणेश चित्रशाळा येथे जो लोकेशन आहे, स्थळ आहे, त्याविषयी आणि त्यांचा संपर्क क्रमांक येथील आर्टिस्ट सांगत आहेत। नमस्कार, साई गणेश चित्रशाळेमध्ये जर तुम्हाला यायचं असेल आणि इथल्या मूर्त्या आवर्जून जर तुम्हाला बघायच्या असतील वेगवेगळ्या स्वरूपात किंवा आत्ताच्या नवीन व्हरायटीजमध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला आमच्या कारखान्यामध्ये मूर्ती ही 100% भेटणार। कारण आत्ताच्या ह्या जमान्यात बघायला गेलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये दिसतात किंवा ज्या ठिकाणी काही गोष्टी मूर्त्या तुम्हाला अवेलेबल पण होत नाहीत, त्या मूर्त्या तुम्हाला आमच्या कारखान्यातच भेटणार। आमचा कारखाना म्हणजे साई गणेश चित्रशाळा, करी रोड स्टेशनपासनं फक्त अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावरती। आणि या कारखान्यामध्ये तुम्हाला जर भेट द्यायचीच असेल तर करी रोड स्टेशनला या। मग तुम्ही लोकल ट्रेनने येऊ शकता, बसने येऊ शकता किंवा कुठलीही टॅक्सीने येऊ शकता। करी रोड स्टेशनमध्ये जरी आलात तर तिथून फक्त ब्रिज उतरल्यानंतर डाव्या साईडला भेटणार तो पहिलाच कारखाना म्हणजे साई गणेश चित्रशाळा। आमचा संपर्क क्रमांक तुम्हाला पाहिजे असेल तर 9969196222। पुन्हा एकदा संपर्क क्रमांक रिपीट करा। पुन्हा एकदा मी तुम्हाला संपर्क क्रमांक सांगतोय। दूरध्वनी क्रमांक 9969196222। नमस्कार, मी साई गणेश चित्रशाळेमधनं बोलतोय। आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत आमच्या कारखान्यातल्या बहुतेक आणि बऱ्याच व्हरायटीजमध्ये तुम्हाला मूर्त्या दिसल्याच असतील आणि आम्हालाही या गोष्टीचा अभिमान वाटतो की आमच्या कलाकृतीतनं तुम्हाला ज्या दर्शवल्या जाणाऱ्या मूर्त्या आहेत त्या आज तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहणार आणि या कलाकृतीचा आनंद तुम्ही नक्कीच घ्याल। आज आमच्या कारखान्यात बघायला गेलं तर सध्याच्या सिच्युएशनमध्ये POP बंदीचा जो काही राडा चाललेला होता त्याच्यावरती आधुनिक क्रिया किंवा प्रक्रिया करून नैसर्गिकरित्या किंवा निसर्गाला कुठल्याच गोष्टीची हानी न होता अशा पद्धतीच्याही मूर्त्या आज आम्ही आमच्या कारखान्यात उपलब्ध केल्या। याच्यासाठी की जे भाविक भक्तगण आहेत, जे गणेश भक्तगण आहेत, त्यांच्या मनाला कधी कुठे धक्का न पोचण्यासाठी आज आमच्या या कारखान्यामध्ये आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून आणलेल्या मूर्त्या म्हणजे ही आज तुमच्यासमोर मूर्ती आहे। ही लगद्यापासून, लगदा म्हणजे एक कागदाचा भाग असतो ज्याला आपण त्याची प्रक्रिया केली जाते मातीच्या स्वरूपात। म्हणजे लगद्याची मूर्ती बनवायची प्रक्रिया खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघितली। आता त्यातलीच मी तुम्हाला एक थोडक्यात प्रक्रिया सांगतो। लगद्याची मूर्ती कशी काय बनवली जाते। लगद्याची मूर्ती म्हणजे पहिला पेपर जमा केला जातो। पेपर जमा केल्यानंतर तो एका डिश किंवा एका टपमध्ये तो जमा केला जातो। जमा केल्यानंतर त्यात पाणी आणि त्यात थोडासा गोंद टाकला जातो। गोंद तुम्ही कुठल्याही प्रकारचा यूज करू शकता, त्याच्यात कुठलीच गोष्ट नाही आहे। तुम्ही फॅब्रिक्विक यूज करू शकता, लोकल गम यूज करू शकता किंवा इतर कुठल्याही प्रकारचा तुम्ही गम यूज करू शकता। आणि तो गम त्यात टाकून झाल्याच्या नंतर ती मिनिमम प्रक्रिया 4 ते 8 दिवस तुम्ही तशीच ठेवल्यानंतर तो टोटली जोपर्यंत कुजत नाही आणि त्यातला जो लवचिकपणा आणि चिकचिकीपणा जोपर्यंत त्याच्यात होत नाही, तयार होत नाही, तोपर्यंत तो तसाच ठेवला जातो आणि त्यानंतर मग त्यात
तुमच्या प्रकारे तुम्ही हवं त्यानंतर पद्धतीने ज्या डायमध्ये तुम्ही करू शकता किंवा हाती एखादी मूर्ती तुम्ही बनवू शकता. मग त्यात थोडीशी शाडू माती यूज केली तरी अतिउत्तम, याच्यासाठी की त्या मूर्तीला कुठल्याही गोष्टीचा धक्का न लागू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाडूची मूर्ती आपण आताच्या सध्याच्या परिस्थितीत बघायला गेलं तर काही जण आता या लगद्याच्या मूर्त्या आल्या, त्यातनं मी तुम्हाला सांगू इच्छितो ही महत्त्वाची गोष्ट की पारंपरिकरित्या जे काही भाविक असतात किंवा जे काही श्रद्धाळू असतात ते मातीची मूर्ती घ्यायला घाबरतात, याच्यासाठी की कधी कुठे धक्का लागू नये किंवा कुठला पटकन बोट लागलं तर मातीच्या मूर्तीला ही एक त्यांच्या मनात ती एक भीती निर्माण झालेली असते. मग त्याच्यावरती हा लगद्याचा प्रकार आलेला आहे. लगद्यामध्ये शाडू मातीचाही वापर होतो असंही काही नाही. आणि ती वापरताना मात्र एवढीच काळजी घ्यावी लागते की ज्यावेळेस बाप्पा आपण लगद्याचा घरी घेऊन जातो त्यावेळेस मग काही भाविक असतात किंवा घरातले काही मंडळी असतात जे हौशी कलाकार असतात, ज्यांना बाप्पाला हार वगैरे घालायचा असतो किंवा इतर काही मोठी पूजापाठ येते, त्याला काहीच प्रबंध नाही माझ्या मते तर. पण जो तुम्ही हार वगैरे घालणार असताल बाप्पाला तो त्यावेळेस जो आपण फ्रीजमध्ये काही जण ठेवतात म्हणजे याच्यासाठी की फुलं कुजू नयेत किंवा खराब होऊ नयेत याच्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता, चांगली गोष्ट आहे, असंही काही नाही. पण ज्यावेळेस तुम्ही फ्रीजमधनं तो हार डिरेक्टली घालण्यापेक्षा तो 10 मिनटं बाहेर काढून ठेवा, जेणेकरून ते बाष्पीभवन जे असतं ते फुलांमधलं किंवा जे फुलांमध्ये झालेलं प्रक्रियेतनं पाणी असतं ते थोडंसं निघून गेल्यानंतर तो हार नंतर तुम्ही बाप्पाला पेपरच्या जास्तीत जास्त करून लगद्याच्या मूर्तीला तुम्ही वापरू शकता. मातीच्या मूर्तीला तर तसा काही कुठल्याही गोष्टीचा फरक पडतच नाही. आणि शक्यतो आम्ही आमच्या कारखानाचा हा एक गुणधर्म जपतो की नैसर्गिकरित्या प्रत्येक गोष्ट सुरळीत आणि चांगल्या याने प्रत्येक भावी भक्तांना आम्ही आमच्या परीने ती मूर्ती नैसर्गिकरित्या आणि कुठल्याही गोष्टीचा अडथळा म्हणजे निसर्गाकरित्या किंवा आता जे कृत्रिम हे आलं आहे विसर्जन, ह्याच्या व्यतिरिक्त चांगल्यात चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत काय पोचवता येतील ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न दर दिवशी चालू असतात.